आज आपण पाहणार आहोत मेथीचे पराठे। तुम्ही बघू शकता मेथी मी छान अशी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। तर या मेथीचे आपण आता पराठे बनवणार आहोत। आपल्याला लागेल तेवढं आपण गव्हाचं पीठ घेऊया। त्याच्यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठ वगैरे ॲड करू शकता। मी फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर बारीक चिरलेली मेथी, आपल्या आवडीनुसार मसाले, लाल तिखट, हळद, जिरेपूड, धनेपूड, मी किचन किंग मसालासुद्धा टाकलेला आहे। त्यानंतर थोडा ओवा घालायचा आहे, यानी टेस्ट खूप छान येते। आलं लसूण पेस्ट आणि मी यामध्ये घालणार आहे चीज किसून। तुम्ही पण नक्की ट्राय करा, पराठा खूप छान सॉफ्ट आणि टेस्टी होतो। लहान मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा तुम्ही हा पराठा बनवू शकता। तर अशा पद्धतीने मी किसून टाकलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर पाण्याचा वापर करून आपण एक छानसा असा गोळा बनवून घेऊया, जसं आपण पोळ्यांसाठी बनवतो। तर बघा अशा पद्धतीने आता हे झाकून ठेवूया 10 ते 15 मिनिटं। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता पीठ जे आहे ते छान सेट झालेलं आहे आणि लगेच आपण पराठा बनवायला घेऊया। तुम्हाला जर घाई असेल तर सेट करायला नाही ठेवलं तरीही चालेल। तर आपण जशी पोळी लाटतो किंवा चपाती लाटतो त्या पद्धतीने ही लाटून घ्यावी। खूप जास्ती पातळ किंवा जाड नको। शेवटी मी तुम्हाला दाखवतेच की आपण कशा पद्धतीने पराठा लाटून घेतलेला आहे। तर बघा अशा पद्धतीने आपण पराठा लाटून घेतलेला आहे। त्यानंतर तव्यावर आपण हा पराठा खमंग भाजून घेऊया। गॅसची फ्लेम हाय ठेवावी, म्हणजे पराठा आपला सॉफ्ट होतो। तर बघा एक साईडनी व्यवस्थित भाजला गेलेला आहे। त्यानंतर आपण याच्यावर तूप किंवा बटर लावू शकतो किंवा तेल लावू शकतो। मी तेलाचा वापर केलेला आहे। संपूर्ण पराठ्याला व्यवस्थित तेल लावल्यानंतर पराठा पलटवून घेऊया आणि या बाजूने सुद्धा आपण तेल लावून घेऊया। बघा अशा पद्धतीने आपण दोन्हीही साईडला व्यवस्थित खमंग असा पराठा भाजून घेतलेला आहे। तुम्ही सुद्धा असा पराठा नक्की करून बघा आणि आवडल्यास कमेंट, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।